कामगार मंत्र्यांना सुबुद्धी देवो, विडी कामगारांना किमान वेतन मिळो, हक्क समितीचे भजन आंदोलन। विडी कामगारांना किमान वेतन जाहीर करण्याच्या मागणीसाठी हक्क समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली भजन आंदोलन करण्यात आले। यावेळी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नसल्याची टीका केली। गेल्या 14 वर्षापासून विडी कामगार किमान वेतनापासून वंचित असून 8 दिवसात निर्णय न झाल्यास मुंबई येथील शासकीय निवासस्थानी धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। आंदोलनात साहेबांना तेगेळी, राहुल गुजर यांच्यासह अनेक कामगार व पदाधिकारी सहभागी झाले। विडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने महाराष्ट्राचे कामगार मंत्री माननीय फुंडकर साहेबांनी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून सारखा बैठका घेऊन किमान वेतन जाहीर करणार अशा प्रकारचे घोषणा केली। 23 जूनला जाहीर करण्याची घोषणा केली, परंतु अद्यापही बिडी कामगारांचं किमान वेतन जाहीर केलेले नाही आहे। म्हणून बिडी कामगारांना किमान वेतन त्वरित जाहीर करा या मागणीसाठी आमच्या बिडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने यापूर्वी भीक मागो आंदोलन केलं। आता परत त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्याचं लक्ष देण्यासाठी या ठिकाणी आमच्या बिडी कामगार हक्क समितीचे प्रमुख डॉक्टर सुंचू साहेब, आमचे सेक्रेटरी राहुल गुजर साहेब, महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आमचे सर्व मी स्वतः त्याचबरोबर इतर सर्व कामगार माता भगिनी आणि बांधवांना घेऊन हे आंदोलन करीत आहोत। एकच उद्देश आहे की या कामगार मंत्र्यांचा जाहीर निषेध आणि आम्हाला बिडी कामगारांना किमान वेतन लवकरात लवकर द्यावा। सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय या ठिकाणी किमान वेतन हक्क समितीच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेश सचिव माननीय विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रीय मजदूर इंटकचे अध्यक्ष राहुल गुजर तसेच नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबांना तेगेळी यांच्या उपस्थितीत विडी कामगारांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। आंदोलनाचा मुख्य विषय गेल्या महिनाभरापूर्वी माननीय कामगार मंत्री साहेबांनी विडी कामगारांचं किमान वेतन आम्ही घोषित करणार आहोत असे सांगितलेले आहे, परंतु अधिवेशनसुद्धा संपलं तरीसुद्धा घोषणा केलेली नाही। त्यामुळे आम्ही रस्त्यावर भीक मागो आंदोलन केलं तरीसुद्धा लक्ष दिलेलं नाही। म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आज आपलं भजन आंदोलन आम्ही करीत आहोत। भजन आंदोलन केल्यानंतर सुद्धा तरी माननीय कामगार मंत्री साहेबांना आम्हाला कळकळीची विनंती आहे, विडी कामगारांनी आपल्याकडे आतुरतेने वाट पाहत आहेत। आपण त्वरित किमान वेतन जाहीर करावा। महागाई वाढलेली आहे, महागाईचा विचार करा। आपण दिलेल्या शब्दासाठी आम्ही मागणी करत आहोत। आपण स्वतः बैठकीमध्ये कामगारांच्या बैठकीमध्ये मालक संघटनेच्या बैठकीमध्ये आपण शब्द दिला होता की आम्ही 23 तारखेला किमान वेतन जाहीर करू। म्हणून आमचा एकच विनंती आहे, त्वरित 8 दिवसात आपण किमान वेतन जाहीर करावा, अन्यथा आपल्या मुंबई येथील निवासस्थानी याच हक्क समितीच्या वतीने असंख्य विडी कामगारासह आम्ही त्या ठिकाणी धरणं आंदोलन छेडणार आहोत। कृपया आणखीन देखील आम्ही शांत पद्धतीने आम्ही आंदोलन छेडत आहोत। आपण कामगार मंत्री महोदय साहेबांनी याकडे लक्ष देऊन त्वरित आपण 8 दिवसात विडी कामगारांचं किमान वेतन जाहीर करा, अन्यथा आमचं आंदोलन तीव्र राहील हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी